बंदिस्त शेळीपालनातील मुख्य ओला चारा म्हणजे हा मेथी घास. तुम्ही बघू शकता असा हिरवागार मेथी घास आहे. किती जबरदस्त आहे बघा तुम्ही याची क्वालिटी. हा इतका उन्हाळा, आता फेब्रुवारी म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे आणि हा जबरदस्त मेथी घास. आणि हे बघा इकडं कट केलेला मेथी घास. कारण शक्यतो मेथी घास हा तुम्ही कट करून टाकत चला शेळ्यांना. कारण की आता जर मेथी घास टाकला तर पूर्ण हा वाटोळ होऊन जाईल. कारण की एवढा मेहनतीने वाढवलेला. आणि हा मेथी घास युरिया टाकून नाही तर प्युअर लेंडी खत टाकून आणि मस्त कमीत कमी 20-25 दिवस चांगलं पाणी देऊन वाढवलेला हा मेथी घास आहे. तर असे चारे आपण शेळीपालनामध्ये वापरले पाहिजेत. आता ज्यांच्याकडे उन्हाळ्यात पाणी नाही त्यांच्याकडे काय म्हणजे काय तिथं पर्याय आपण सुक्या चाऱ्यावरती करणं गरजेचं आहे. थोडंसं भरड्यावरती भर द्या म्हणजे काय होणार नाही, शेळ्यांना तग धरून राहतात शेळ्या. आणि ज्याच्याकडे जर पाण्याचं जर थोडंसं जरी प्रमाण आहे, जेणेकरून मेथी घास असो, थोडासा जर दसरथ घास किंवा थोडीशी सुबाबूळ जरी आपल्याकडं भिजत असली तरी काहीच अडचण नाही. तर असे चारे तुम्ही शेळीपालनामध्ये वापरत चला. आता हा मेथी घास ह्या उन्हाळ्यात शेळ्या खाऊन व्यवस्थित दुपारच्या टायमाला छान थंडगार पोटं असतात त्यांचे आणि रवंथ करत बसतात आणि दुधाची क्वालिटी पण चांगली असते आणि पिल्ल्यांचं वजन पण व्यवस्थित राहतं आणि पिल्ले पण चांगले टणटण राहतात. तर हाच थोडासा व्हिडिओ बनवा वाटला, कारण बघा माझं आजचं चारा नियोजन. छान मेथी घास कट करून टाकायचं शेळ्यांमध्ये, ह्या आपल्या टोपल्यामध्ये कट करून टाकायचं. कारण सध्याला आपण गव्हाणी वाजून बनवून घ्यायचे आहेत आपल्याकडे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करत चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि आपला मागं बघा 4G बुलेट नेपियर. आणि ज्यावेळेस आपलं अवकाळी म्हणजे मेच्या नंतर ज्यावेळेस आपल्या बोरला थोडंसं पाणी जे वाढेल त्यावेळेस आपण तुती V1 तुती आणि दसरथ घास हे लावणार आहोत. आणि त्यावेळेस तुम्हाला पूर्ण लागवड पद्धत आणि कुठून मागवली, कशी लावली ते पण तुम्हाला व्हिडिओ येत जातील. कारण जसं जसं शेळ्या वाढेल तसं तसं आता चारा पण वाढवा लागेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, बंदिस्त शेळीपालन अपयशी ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे हा आपला चारा असतो. जर नुसता चारा असणं गरजेचं नाही. हा मेथी घास युरिया खत टाकल्यानंतर 10 दिवसात पण वाढतो, पण ह्याला वाढण्यासाठी 20 दिवस लागले. का? क्वालिटी आहे बघा किती जबरदस्त. याची कांडी एकदम तेज लुसलुशीत, सुकणार सुद्धा नाही हा चारा एकदम. तर असा चारा आपल्या फार्ममध्ये व्यवस्थित तयार करत चला आणि छान असं संगोपन करा तुम्ही शेळ्यांचं. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.